तर एक्झिट पोल नंतर नेत्यांच्या या प्रतिक्रिया आलेल्या आहेत। दरम्यान आपले प्रतिनिधी विशाल परदेशी थेट बिहारमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडे आपण जाऊयात आणि नेमकी काय स्थिती आहे ते समजून घेऊ। विशाल, काय सांगाल? तुम्ही तिथे आहात, बिहारमधल्या सगळ्या स्थितीचा आढावा घेताय, पोल आलेले आहेत, निवडणुका संपल्या, कसं वातावरण तुम्हाला दिसतंय? लोकतंत्र का त्योहार बिहार हे तयार असं म्हणत विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान जे पार पडलेलं आहे। न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांना मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, आपण आता क्षणाला आहोत बिहारमधल्या मधुबनी जिल्ह्यात सीमांचलमध्ये आपण गेलेलो होतो, म्हणजे बॉर्डर एरियामध्ये सगळीकडे हे मतदान जे विधानसभा क्षेत्रात पार पडलं। आता आपण मिथिलांचलमध्ये आहोत, म्हणजे अर्थात मधुबनी जे कलासाठी ओळखलं जातं। बघा, आजची टक्केवारी मतदानाची लक्षात घ्या, ती आहे 68.40%। पहिल्या टप्प्यात झालं 65% मतदान। यामध्ये फराज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की वाढलेली ही टक्केवारी नेमकी कोणाच्या बाजूने गेलेली आहे। एक्झिट पोल आपण अंदाज व्यक्त करतोय, हो एनडीएचं वातावरण जमिनी स्तरावरती या ठिकाणी दिसून येत आहे, पण लोकांचे वेगवेगळे मतप्रवाह देखील या ठिकाणी ऐकायला मिळतात। यामध्ये एनडीएच्या बाजूने जमीची बाजू जी ती स्पष्ट करायची झाली तर महाराष्ट्रात लाडक्या बहिणीने जो एक मोठा गेम विधानसभेच्या निवडणुकीत बदलवला किंवा गेम चेंजर ही योजना ठरली, तशीच योजना जी आहे ती मुख्यमंत्री रोजगार योजना, म्हणजे मुख्यमंत्री रोजगार सहाय्यता योजना जीविका दीदी, ज्याच्या अंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये छोटंसं स्टार्टअप सुरू करण्यासाठी म्हणून देण्यात आले। मी त्याही महिलांशी बोललो, काही महिलांनी बकरी पालनाचा व्यवसाय असेल, कोणी छोटी खाणी ब्युटी पार्लर असतील, तसे व्यवसाय त्यांनी सुरू केले। ती एक जमेची बाजू आहे ती या ठिकाणी होताना दिसते। तेच विरोधी पक्षाने म्हणजे महागठबंधनकडनं वारंवार ही टीका करण्यात येत होती की 3 टर्म नितीश हे बिहारचे मुख्यमंत्री राहिले तेव्हा का त्यांना 10,000 रुपये महिलांच्या लोककल्याणाकरता, त्यांना रोजगाराकरता द्यावेसे वाटले नाहीत। ही योजना जी होती ती मुळात तेजस्वी यादव यांनी मांडलेली होती, त्यांचा सगळाच अजेंडा त्यांनी चोरला। 120 युनिट पर्यंत वीज म्हणजे मोफत वीज देणं ही देखील योजना जी आहे ती खरं तर तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केलेली होती। त्याच्यामुळे एकूण दोलायमान मतं जी ती व्यक्त होताना दिसतात, पण अंदाज आपण व्यक्त करतोय सध्या तरी एनडीएचं वारं किंवा तशी चर्चा लोकांमध्ये होताना दिसते। 14 तारखेलाच फरक कळू शकेल की निश्चित काय निकाल आहे, कारण बिहारचा मतदार हा सायलेंट आहे, शांत आहे, आणि जेव्हा तो शांत असतो तेव्हा तो अत्यंत खतरनाक असतो। बरोबर आहे, आणि राजकारणाची जाण असलेला हा मतदार आहे, त्यामुळे एक्झॅक्ट पोल कोणाच्या बाजूला येणार याविषयी उत्सुकता आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।